साध्या व सोप्या पद्धतीने कोथिंबीरच्या वड्या कशा बनवायच्या ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। त्यासाठी काय काय लागतं ते बघूया। कोथिंबीर, खोबऱ्याचं वाटण, कॉर्नफ्लॉवर, तीळ, अद्रक लसणाची पेस्ट, ओवा, चण्याचं पीठ, भाकरीचं पीठ, गरम मसाला, आगरी मसाला, हळद आणि मीठ। चला मग बघूया कसं करायचं। पहिल्यांदा टोपामध्ये कोथिंबीर टाकायची सगळी, नंतर त्याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकायची, मग खोबऱ्याचं वाटण टाकायचं, नंतर त्याच्यामध्ये तीळ टाकायचे थोडेसे, ओवा टाकायचा, नंतर त्याच्यामध्ये लाल तिखट मसाला टाकायचा, थोडीशी हळद टाकायची, नंतर गरम मसाला टाकायचा, थोडासा मीठ टाकायचा चवीपुरता, त्यानंतर भाकरीचं पीठ टाकायचा, तर त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकायचं, जे कडक होतात वड्या, तर चण्याचं पीठ टाकायचं। आता पाणी टाकून पूर्ण पीठ मिश्रण करायचं, पूर्ण असं मळून घ्यायचं, थोडा थोडा पाणी टाकायचं, मळतच राहायचं म्हणजे पूर्ण एक जीव होतो मिश्रणाचा। आता पीठ मळून झालेलं आहे। टोपात पाणी टाकून गॅसवर ठेवायचं गरम करत, 2-3 ग्लास पाणी टाकायचं टोपामध्ये। आता तेल लावायचं ताटाला, तेल लावून झालं का मग त्याच्यावरती ते बनवलेलं सारण टाकायचं, मग असं थापून घ्यायची, पातळ करायचं जरा ताटावरती, पूर्ण असं गोल करायचे। आता झालेलं आहे, दुसरा पण असंच करायचं। आता पाणी गरम उकळलेलं आहे, आता त्याच्यावरती ताट ठेवायचा आणि दुसरा ताट असा पलटी झाकण देऊन द्यायचं, असं झाकण द्यायचं। आता 5-10 मिनिटं ठेवायचं तसंच। आता शिजून झालेलं आहे, असं उकळलेलं आहे। आता 5 मिनिटं थंड करत ठेवायचं, परत वापस दुसरी ठेवलेली झालेली आहे, असा पाण्याचा हात लावून बघायचं, चिटकलं नाही की समजायचं झालेली आहे। त्याला परत थंड करत ठेवायचं 5 मिनिटं। तसंच सर्व असंच करून घ्यायचं उकडून। नंतर आता वड्या पाडायच्या, थंड झालेल्या आहे त्याच्या वड्या पाडायच्या, असं सुरीने कटिंग करायचं। आता कटिंग करून झालेले आहे। आता डिश मध्ये एक एक करून काढायच्या सर्व वड्या, असंच एक एक करून काढायचं।
असंच सर्व वड्या काढून घ्यायच्या. अशा साध्या व सोप्या पद्धतीने कोथिंबीरीच्या वड्या झालेल्या आहेत. कशी वाटली तुम्हाला आमची रेसिपी? जर आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा आणि आमच्या चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.